नमस्कार, मी सचिन घाडगे, संचालक यशस्वी अकॅडमी उंब्रज. यशस्वी अकॅडमी मोबाईल देते अभ्यास या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. गेली 2-3 दिवस झाला आपण नवोदयाच्या दृष्टीने दररोज एक प्रश्नपत्रिका पाहत आहोत. तर आज आपण 2016 साली झालेली जी काही नवोदयाची परीक्षा होती त्या परीक्षेतील गणित या विषयातील 20 प्रश्न आपण पाहणार आहोत. तर चला बघूया आपण प्रश्न. बघा, प्रश्न पहिला आहे, एका मोजांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. जर मोजांच्या 5 जोड्यांची किंमत रुपये 1250 असेल तर मोजांच्या 2 जोड्या आणि 4 टोप्या कितीला पडतील? आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे तर मोजांच्या जोडीची किंमत, तुलना काय केलेली आहे, मोजांची जोडी बरोबर काय म्हणले की मोजांच्या जोडीची किंमत टोपीच्या किमतीच्या दुप्पट आहे. म्हणजे एका मोजांच्या जोडीत काय होणार आहे तर 2 टोप्या. आता याच्यानुसार मग आपल्याला 5 मोजांच्या जोड्याची किंमत दिलेली आहे, ती किती आहे तर 1250 आहे. मग 1250 ही 5 जोड्यांची किंमत आहे मोजांच्या. तर एका जोडीची किंमत काढण्यासाठी आपण त्याला 5 न भागूया. 5 एके 5, 5 दुनी 10, 12 मधून 10 गेले, उरले 2, पुढे झाले 25, 5 5 25 आणि 5 0 0. म्हणजेच मोजाच्या जोडीची किंमत किती आली तर 250 रुपये मोजांच्या जोडीची एका किंमत आलेली आहे. आणि एका मोजाच्या जोडीत आपल्याला 2 टोप्या मिळणार आहेत. म्हणजेच मग या ठिकाणी एक टोपी बरोबर किंवा एका टोपीची किंमत बरोबर 250 भागिले 2. मग बे एके बे, बे एके बे, पुढे 5 आहेत, बे दोन्ही 4, 1 उरला, बे पंचे 10. म्हणजेच टोपी आपल्याला किती रुपयाला मिळणार आहे तर 125 रुपयाला टोपी मिळणार आहे. आता आपल्याला या ठिकाणी मोजाच्या जोडीची किंमत मिळाली 250 रुपये आणि टोपीची किंमत मिळालेली आहे आपल्याला 125 रुपये. आपल्याला आता काय विचारलंय तर 2 मोजांच्या जोड्या, बघा 2 मोजांच्या जोड्या अधिक 4 टोप्या, 4 काय म्हणलेला आहे टोप्यांची किंमत. मग या ठिकाणी 2 गुणिले 250 रुपयाला एक मोजांची जोडी आहे आणि 4 गुणिले टोपी 125 रुपयाला एक आहे. मग या ठिकाणी बे 0 0, बे पंचे 10 ला 0, हातच्याला 1, बे दोन्ही 4 आणि 1 500 रुपये किंमत आली 2 मोजांच्या जोड्यांची. अधिक 4 गुणिले 125, 4 पंचे 20 ला 0, हातच्याले 2, 4 दुनी 8 आणि 2 10 ला 0, हातच्याला 1 आणि 4 एके 4 आणि 1 5. म्हणजेच 2 मोजांच्या जोड्यांची किंमत आली 500 रुपये आणि 4 टोप्यांची पण किंमत किती आली 500. मग 500 अधिक 500 बरोबर काय आलं तर त्या ठिकाणी 1000 रुपये त्याची किंमत आलेली आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न, पुढील आलेखात एका विद्यार्थ्याने वेगवेगळ्या विषयात मिळवलेले गुण दाखवले आहेत, त्याला सर्व विषयात मिळून एकूण किती गुण मिळालेले आहेत? बघा आता इथं आपल्याला त्याला मिळालेले गुण या बाजूला दिलेले आहेत आणि त्याचे विषय या ठिकाणी दिलेले आहेत. आता इथे इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान आणि मराठी या 5 विषयात पडलेले गुण आपल्याला आलेखाच्या माध्यमातून दिलेले आहेत. इकडे मिळालेले गुण बाबा 10, 20, 30 अशा पद्धतीनं. मग आपण जर पाहिलं तर इंग्रजीला किती गुण पडलेले आहेत तर या ठिकाणी इंग्रजीमध्ये त्याला 20 गुण मिळालेले आहेत. इथं हिंदीमध्ये त्याला किती गुण मिळाले तर 30 गुण मिळालेले आहेत. त्यानंतर गणित या विषयात त्याला किती गुण मिळाले 50 गुण मिळालेले आहेत. त्यानंतर विज्ञान मध्ये त्याला बघा 40 गुण मिळालेले आहेत आणि त्यानंतर मराठी या विषयामध्ये त्याला 30 गुण मिळालेले आहेत. आणि आपल्याला याची काय केले तर सगळ्यात मिळून विचारलेले आहेत की सगळ्या विषयात मिळून त्याला किती गुण मिळालेले आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला याची बेरीज करावी लागेल. 0 0 0, 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 4 14, 14 आणि 3 17. याला 5 विषयात मिळून किती गुण मिळालेले आहेत तर 170. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न, 2/5 या संख्येमध्ये, आता 2/5 या संख्येमध्ये 2/5 ही संख्या किती वेळा मिळवली असता उत्तर 2 येईल? बघा अशा वेळी जर समजा अपूर्णांक दिलेला असेल आणि त्या अपूर्णांकामध्ये तोच अपूर्णांक किती वेळा मिळवला असता
एवढे एवढे उत्तर येईल असा प्रश्न विचारला असता त्या उत्तराला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्तानं गुणून -1 केलं की आपल्याला तो अपूर्णांक किती वेळा मिळवला असता ती संख्या येईल हे आपल्याला समजणार आहे. आता 2/5 मध्ये 2/5 किती वेळा मिळवलं म्हणजे उत्तर आपल्याला किती येईल म्हणलंय तर 2 मिळालेलं आहे. म्हणजे 2/5 या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्तानं काय करायचं तर येणाऱ्या उत्तराला गुणायचं. म्हणजेच 2 गुणिले 2/5 चा गुणाकार व्यस्त 5/2 आणि याच्यातून -1 करायचं आपल्याला उत्तर मिळणार आहे. आता बे एके बे 5 एके 5 5 - 1 5 मधनं 1 गेला 4 म्हणजेच काय उत्तर मिळालं 2/5 मध्ये 2/5 हे किती वेळा मिळवलं 4 वेळा मिळवला असता आपल्याला काय होणार आहे तर त्या ठिकाणी उत्तर 2 मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न पदावली दिलेली आहे. बघा अपूर्णांकाची आपल्याला या ठिकाणी पदावली दिलेली आहे. बघा 2/3 अधिक 4/9 चे 3/5 भागिले 1.2/3 गुणिले 1.1/4 वजा 1/3 कंस पूर्ण. आता या ठिकाणी पदावलीचा नियम काय आहे तर कंचे भागुबे याच्यानुसार पहिल्यांदा आपल्याला कंस सोडवणं गरजेचं आहे. या कंसामध्ये परत हा छोटा कंस आहे मग अगोदर हा कंस आपल्याला सोडवणं गरजेचं आहे. चाचीचे म्हणलं की काय येतो तर त्या ठिकाणी गुणाकार येतो पण अगोदर आपण या ठिकाणी हा कंस सोडूया पहिल्यांदा. बघा आता या ठिकाणी इथं -3 आहे इथं 9 आहे 3च्या पटीतच 9 ही संख्या दिलेली आहे. मग या ठिकाणी 3 ची तिप्पट केल्यानंतर म्हणजे 3 ला किती गुणल्यानंतर 9 येणार आहे. छेद समान करून आपल्याला या ठिकाणी काय करावे लागणार आहे तर बेरीज करावी लागणार आहे. मग बघा या ठिकाणी 3 त्रिक 9 म्हणजे 3 ला 3 न गुणावं लागणार आहे. छेद समान करत असताना ज्यावेळेस आपण हे करतो छेद समान करत असताना जसं छेदाला आपण गुणतो त्याच संख्येने आपल्याला अंशाला गुणणं अपेक्षित असतं. मग या ठिकाणी 2 गुणिले 3 छेद 3 गुणिले 3 अधिक 4/9 चे म्हणजे काय येणार आहे तर गुणिले असते 3/5 भागिले इथं देखील पूर्णांक अपूर्णांक आहे त्याचा आपण अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. 3 एके 3 3 आणि 2 5/3 गुणिले 4 एके 4 4 आणि 1 5/4 वजा 1/3 आणि कंस पूर्ण. मग आता इथं 2 त्रिक 6 अधिक 4 छेद 3 त्रिक 9 छेद समान झालेला आहे गुणिले 3/5 भागिले 5/3 गुणिले 5/4 वजा 1/3. आता इथं 6 आणि 4 10 बघा हा कंस निघून जाईल. याच्यामध्ये 10/9 गुणिले 3/5 आता अपूर्णांकाचा भागाकार दिलाय. भागिले म्हणजे काय असते तर उलटून गुणिले असतंय. म्हणजेच या एखाद्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकानं भागणं म्हणजे त्या दुसऱ्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्तानं त्या पहिल्या अपूर्णांकाला गुणणं. मग 3/5 भागिले 5/3 म्हणजेच काय झालं तर त्या ठिकाणी 3/5 चा गुणाकार व्यस्त काय झाला सॉरी 5/3 चा गुणाकार व्यस्त काय आला तर 3/5 गुणिले 5/4 वजा 1/3. आता बघा इथं आपण काटाकाटी इथल्या इथंच करूया. बघा 5 एके 5 5 दुनी 10 त्यानंतर 3 एके 3 3 त्रिक 9 त्यानंतर बघा 5 एके 5 5 एके 5. मग आता इथं वरती काय राहिलेलं आहे बघा 2 1 3 आणि इकडं काय राहिलेलं आहे 3 आणि इथं 4 राहिलेला आहे. बघा म्हणजेच आपण इथं 3 ला 3 घालू शकतो. 3 एके 3 3 एके 3 इथं बे एके बे दुनी 4 म्हणजे बघा इथं 1 राहिला इथं 1 राहिला इथं 1 राहिला इथं 1 राहिला. गुणाकाराची क्रिया होती म्हणून आपण सलग केलेला आहे. आता याच्यानंतर वजाबाकी दिलेला आहे म्हणजे इकडं अंशामध्ये आला 1 छेदामध्ये जर आपण बघितलं तर इथं 1 आहे इथं 1 आहे इथं 1 आहे इथं 2 राहिलाय म्हणजेच 1/2 वजा 1/3. आता याच्यामध्ये मग वजाबाकी करायचे आहे छेद समान नाहीत. मग अशा वेळी आपण काय करतो तर इकडच्या छेद समान करून घेण्यासाठी इकडच्या छेदाने इकडच्या अंशाला इकडच्या छेदाने इकडच्या अंशाला गुणायचं आणि खाली छेदाचा गुणाकार करायचा. म्हणजेच 3 एके 3 वजा बे एके बे
छेद बे त्रिक 6, मग 3 मधनं 2 गेला 1/6 हे उत्तर आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न 4199. बघा 4199 या संख्येची विभाजक नसणारी संख्या कोणती? म्हणजे 4199 ला कोणत्या संख्येनं भाग जात नाही. आता आपण या ठिकाणी प्रत्यक्ष भाग घालूनच आपल्याला बघणं अपेक्षित आहे. बघा पहिल्यांदा आपण 17 न भाग घालूया. 17 एके 17, 17 दुनी 34, 34 आणि किती 41, तर 34 आणि 7 41, 79 झालं. मग 17 एके 17, 17 दुनी 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पाची 85 जास्त होते, 17 चौक 68, 68 मध्ये 68 आणि 79, 68 ला 78 आणि 19 उरले 11 आणि 19 झालं. मग 17च्या पाड्यात 119, 17 एके 17, 17 दुनी 34, 17 त्रिक 51, 17 चौक 68, 17 पाची 85, 17 सक्क 102, 17 7 119. म्हणजेच या ठिकाणी या 4199 ला 17 न पूर्ण भाग जातोय. आपल्याला विभाजक नसणारी संख्या विचारलेली आहे. मग परत 4199 ला आपण 19 न भाग घालून बघूया. आता या ठिकाणी 19 एके 19, 19 दुनी 38, 38 मध्ये किती मिळवल्यानंतर 39 होते, तर 3 बाकी राहिली, पुढे झाले 39. 19 एके 19, 19 दुनी 38, 39 मधनं 38 गेला, उरला 1, पुढे झाले 19, 19 एके 19. म्हणजे इथं पण काय होतंय, तर 4199 ला 19 न भाग जातोय. पुढे बघा 4199 भागिले 7. बघा 7 एके 7, 7 पाचा 35, 41 मधून 35 गेले, उरले 6, 69 झालं. मग 7 9 63, उरले 6, 69 ला 7 न भाग जात नाही. म्हणून याचं उत्तर हे येईल. तरी पण आपण पुढचा पर्याय आपण पाहूया. 4199 ला 13 न भाग जातोय का बघूया. 13 एके 13, 13 त्रिक 39, 41 मधनं 39 गेले, उरले 2, 29 झाले. तर 13 दुनी 26, उरले 3, 13 त्रिक 39. म्हणजे या ठिकाणी 4199 ला 17 न पूर्ण भाग गेला, 4199 ला 19 न पूर्ण भाग गेला, 4199 ला 13 न पूर्ण भाग गेला, 4199 ला 7 न पूर्ण भाग गेला नाही. म्हणून विभाजक नसणारी संख्या कोणती आली, तर पर्याय क्रमांक 3 7. बघा पुढचा प्रश्न. बघा एका माणसाने 12 किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेतली. भाडे आहे ₹25 पहिल्या 2 किलोमीटर साठी आणि ₹10 त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटर करता. तर त्याला द्यावे लागणारे एकूण भाडे किती? आता इथं जर बघितलं तर त्याचा एकूण प्रवास किती आहे, तर 12 किलोमीटर प्रवास आहे. या 12 किलोमीटर मध्ये आपल्याला सांगितले की पहिले जे 2 किलोमीटर आहेत त्या 2 किलोमीटर साठी त्याला 25 रुपये द्यावे लागणार आहेत आणि 2 किलोमीटर नंतर जे काय अंतर आहे त्या प्रत्येक किलोमीटरला त्याला काय करावे लागणार आहे, तर 10 रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच 12 मधून 2 गेले, 10 किलोमीटर राहिले आणि या 10 किलोमीटरला त्याला काय करायचंय, तर प्रत्येक किलोमीटरला 10, मग 10 10 100. मग बघा त्याला एकूण भाडं किती द्यावं लागेल, बेरीज करा. 5 आणि 0 5, 2 आणि 0 2 आणि 81 1, 125 रुपये त्याला एकूण भाडं द्यावं लागणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा पारूने संत्र्याच्या रसाच्या 9 बाटल्या खरेदी केल्या. प्रत्येक बाटलीत 750 मिली रस आहे, तर तिच्याकडे एकूण संत्र्याचा रस किती आहे? आता या ठिकाणी आपल्याला एका बाटलीतील रस दिलेला आहे की बाबा किती आहे आणि एकावरून अनेकाची किंमत काढायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी गुणाकार करावा लागतो. एका बाटलीत 750 मिली रस आहे आणि अशा बाटल्या किती आहेत, तर 9 बाटल्या आहेत. मग यांचा गुणाकार 9 0 0 9 5 45 ला 5 हातचे आले 4, 9 7 63 4 67, 6750 मिली आहे. परंतु आपल्याला याचं रूपांतर लिटर मध्ये करायचं आहे. मग जर लिटर मध्ये रूपांतर करायचं असेल तर आपल्याला हे जे मिलीचं घर आहे बघा लिटर
डेसी, सेंटी आणि मिली. मग याच्यामध्ये आपल्याला 6750 मिली दिलेलं आहे. ज्यावेळेस आपण हे दशमान परिमाणाचं उदाहरण आहे, आपण इथून इकडे गेलं मिलीचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करायचं झालं तर भागिले 10, इथून इकडे गेलो डेसीमध्ये रूपांतर करायचं आहे तर भागिले 100, आणि इथून याचं लिटर मध्ये रूपांतर करायचं आहे तर भागिले 1000, म्हणजे 6750 भागिले 1000. 3 शून्य आहेत म्हणून दशांश स्थळानंतर 3 घरं येणार. उत्तर हेच राहणार, म्हणजे 6.775 लिटर हे त्याचं उत्तर येईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. कोणत्याही नैसर्गिक संख्येबाबत खालीलपैकी काय सत्य आहे? आता नैसर्गिक संख्या कुठून सुरुवात होते तर 1 पासून नैसर्गिक संख्या सुरू होते. 1 पासून अनंतापर्यंत असणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हटलं जातं. त्याला इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर असं म्हटलं जातं. तर आता समजा आपण इथं म्हटलं की काय आहे, आपण एकच गृहीत धरूया की बाबा ती नैसर्गिक संख्या 1 आहे. मग इथं जर आपण पहिलं विधान बघितलं की एक नैसर्गिक संख्या काहीतरी n या अक्षराने दाखवल्या जातात, म्हणून मग एक n चा वर्ग हा n च्या घनापेक्षा मोठा आहे असं म्हटलेलं आहे. हे पहिल्या विधानात म्हटलेलं आहे. मग आता n चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1च आहे आणि 1 चा घन काय आहे बघा, n 1 चा वर्ग बरोबर काय तर 1 आणि 1 चा घन बरोबर पण 1. मग आपण जर बघितलं तर n चा वर्ग म्हणजे 1 आणि n चा घन बरोबर पण 1 आहे, म्हणजे n चा वर्ग हा n च्या घनापेक्षा मोठा होऊ शकतोय का नाही, तर दोन्ही समान होऊ शकतात. इथं बघितलं n चा घन हा काय आहे, n च्या घनापेक्षा n चा वर्ग मोठा आहे. मग आता इथं पण तेच विधान आहे, फक्त उलट दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी. मग n चा वर्ग म्हणजे 1 चा वर्ग 1 आहे, 1 चा घन 1 आहे, दोन्ही समान आहेत. या ठिकाणी तिसरं विधान जर बघितलं तर n चा वर्ग म्हणजेच काय तर 1 चा वर्ग 1 वजा 1 चा घन 1 हा काय तर शून्यापेक्षा मोठा आहे. तर 1 वजा 1 बरोबर 0. 0 आणि 0 हे काय होणार आहे तर समान होणार आहे, ते मोठं होऊ शकणार नाही. आणि मग चौथा पर्याय n हा काय तर शून्यापेक्षा मोठा असतो. तर हे विधान बरोबर आहे का, तर नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 न होते, हे शून्यापेक्षा सर्व मोठ्यात येतात. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक 4 येईल. बघा पुढचा प्रश्न बघा, रुंदीपेक्षा लांबी 1 मीटरने जास्त आहे. जर त्या आयताचे क्षेत्रफळ 132 चौमीटर असेल तर लहान बाजू किती मीटर असेल? आता आयताचं क्षेत्रफळ बरोबर सूत्र काय आहे तर लांबी गुणिले रुंदी. मग परंतु याच्यात काय सांगितले की लांबी आणि रुंदीमध्ये फरक कितीचा आहे तर 1 चा फरक आहे. म्हणजे जर आपण या ठिकाणी या 132 चे अवयव पाडले, बघा क्षेत्रफळ लांबी आणि रुंदीचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी 132 दिलेला आहे. मग क्रमवार संख्यांचा गुणाकार 132 कोणत्या येणार आहे तो बघितला पाहिजे. त्यापैकी जी लहान संख्या असणार आहे त्या लहान संख्या त्याची लहान बाजू असणार आहे, मोठी संख्या येईल ती मोठी बाजू असणार आहे. मग अगोदर आपण 132 चे अवयव पाडू. बेसक 12 उरला 1, बेसक 12, 66 एकक स्थानी 6 आहे, 2 न भाग जाईल, बेत्रिक 6, बेत्रिक 6, आता 33 3 न भाग जाईल, 3 एके 3, 3 एके 3 आणि 11 एके 11. जर आता आपण बघितलं तर 11 आणि याचा गुणाकार बघा, बे दोन्ही 4, 4 त्रिक 12, म्हणजेच 12 गुणिले 11 बरोबर काय येणार आहे तर 132. म्हणजेच आता आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं तर आयताची, मग 11 ही काय झाली तर आयताची लहान बाजू झाली आणि 12 ही काय झाली तर आयताची मोठी बाजू झाली. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे तर आपल्याला विचारले लहान बाजू आलेली आहे 11 मीटर. म्हणून याचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न, 30 अधिक 3.0 अधिक 0.3 अधिक 0.33 अधिक 0.333 बरोबर किती? आता यांची बेरीज करायला सांगितलेली आपल्याला. 30 अधिक 3.0 त्यानंतर 0.3 0.33 आणि 0.33 आणि 3. बघा यांची बेरीज 3 3 आणि 3 6, 3 त्रिक 9, दशांश चिन्हाच्या खाली बरोबर दशांश चिन्ह,
303 आणि 303 33.963 या ठिकाणी पर्याय क्रमांक काय उत्तर येईल याचं? पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न. एका आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी 3.104 मीटर आणि 2.304 मीटर अनुक्रमे आहे. रुपये 2.102 मीटर दराने त्याला कुंपण घालण्यासाठी किती खर्च येईल? आता या ठिकाणी आयताकृती शेत दिलेलं आहे समजा असं, आणि त्या आयताकृती शेताचं आपल्याला काय विचारलेलं आहे तर रुंदी आता आणि लांबी आणि रुंदी अनुक्रमे दिलेली आहे की पहिली लांबी किती दिली आहे तर 3.1/4 तर 3.1/4 म्हणजेच काय आलं तर 3.25 मीटर आणि रुंदी काय दिलेली आहे त्याची तर 2.304 म्हणजेच 2.75 मीटर ही झालेली आहे. आणि ह्याला काय करायचं आपल्याला कुंपण घालायचं आहे. कुंपण घालण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर बाजूनं कुंपण घालायचं आहे. म्हणजेच पहिल्यांदा याच्या अगोदर आपल्याला परिमिती काढावं लागेल आणि परिमिती काढून त्याला काय करावं लागेल तर 2.5 रुपये दराने त्याला कुंपण घालण्यासाठी किती खर्च येईल म्हटलेला आहे. मग बघा अगोदर त्या शेताची परिमिती बरोबर सूत्र आयताच्या परिमितीचं 2 कंसात लांबी अधिक रुंदी. मग या ठिकाणी 2 कंसात लांबी किती आहे 3.25 अधिक रुंदी किती आहे 2.75. मग आता 2 गुणिले या दोघांची बेरीज या ठिकाणी दशांश चिन्हानंतर 25 आणि 75 मग 3 आणि 2 5 आणि 1 6 येईल आणि बेसक 12 काय येणार आहे तर 12 मीटर काय आली तर त्याची शेताची परिमिती आलेली आहे. आता या 12 मीटर परिमिती असणाऱ्या शेताला किती रुपये दराने हे करायचं आहे तर 2.5 रुपये दराने कुंपण घालायचंय. म्हणजेच कुंपणासाठी होणारा खर्च कुंपणावर होणारा खर्च बरोबर एकूण परिमिती आली 12 गुणिले 2.50 2.1/2 म्हणजेच 2.5 म्हणजे 2.50. मग 12 0 0 12 पंचे 60 ला 0 हातच्या आले 6 12 दुनी 24 आणि 6 30 गुण्य आणि गुणकामध्ये दशांश स्थळानंतर 2 घर आहेत म्हणून येणाऱ्या उत्तरामध्ये बी दशांश स्थळानंतर 2 घर आले म्हणजे 30 त्याच्यानंतरच्या शून्याला किंमत नाही. किती रुपये खर्च येईल तर 30 रुपये खर्च येईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न. जर 12,276 भागिले 1.55 बरोबर 7,920 तर या ठिकाणी 1,227.6 भागिले 7,920 बरोबर किती? आता या ठिकाणी आपल्याला या 12,276 भागिले 1.55 चं उत्तर काय आलेलं आहे तर 7,920. म्हणजेच आता याला भागल्यानंतर येणारा भागाकार हा 155 शी रिलेटेड येणार. फक्त आता दशांश चिन्ह कुठे द्यायचं हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. बघा आता या ठिकाणी मग आता हे दशांश स्थळ घालवण्यासाठी आपण खाली एक शून्य वाढूया. 12,276 भागिले 7,920 च्या पुढे एक शून्य आला का तर हे दशांश स्थळ घालवण्यासाठी. आता आपण याला भाग घालवत असताना बघा 2 1 3 3 2 5 5 7 12 12 6 18 आणि इकडे 7 2 9 7 16 2 18 दोन्ही या ठिकाणी 9च्या पटीत आहेत संख्या त्याला 9 ने भाग जाईल. बघा 9 8 72 उरले किती 7 परत 72 झाले 9 8 72 9 0 0 9 0 0 त्यानंतर 9 1 9 त्यानंतर उरले 3 9 त्रिक 27 उरले 5 9 सक 54 उरले 3 9 चौक 36. आता त्यानंतर इथं एकक दशक स्थानी 64 आहे 4 न भाग जातोय आणि इथं शेवटी 2 शून्य आहेत 4 न भाग जाईल. बघा 4 त्रिक 12 एक उरलं 4 चौक 16 आणि 4 1 4 त्यानंतर 4 दुनी 8 4 दुनी 8 4 0 0 आणि 4 0 0. आता इथं जर बघितलं तर बघा 341 कितीनं भाग जाईल तर या ठिकाणी
11 त्रिक 33, एक उरला 11 एके 11, इकडे 11 दुनी 22, 11 शून्य शून्य, म्हणजेच बघा 31/200. आता आपण डायरेक्ट 2 न भाग घालून बघूया. बे एके बे उरला 1, बे पंचे 10, दशांश चिन्ह दिलं, बे पंचे 10 छेद बे एके बे, बे शून्य शून्य बे शून्य शून्य, म्हणजेच 15.5 भागिले 0. आता इथं छेदस्थानी 2 शून्य आहेत, म्हणजे दशांश स्थळ इकडं डाव्या बाजूला 2 घर सरकेल, म्हणजेच इथं काय होईल तर 0.155 हे काय होईल तर त्याचं उत्तर येईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आहे तर पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न. 2चा वर्ग अधिक 2चा घन अधिक 2चा चौथा घात अधिक 2चा 5वा घात बरोबरची किंमत किती आहे. बघा आता 2चा वर्ग किती येतोय 4, 2चा घन 8, त्यानंतर 2चा चौथा घात 8 दुनी 16 आणि 2चा 5वा घात बरोबर 16 दुनी 32. बघा यांची बेरीज. मग आता 6 आणि 2 8, 8 अधिक 8 16, 16 आणि 4 20 ला आला 0, हातचे आले 2, 2 आणि 3 5 आणि 6, बेरीज किती आली तर 60. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा पुढचा प्रश्न. एक मशीन एका मिनिटात 25 पाने छापू शकते, तर 8250 पानांच्या छपाईसाठी तिला किती वेळ लागेल. आता बघा आपल्याला अनेकांची किंमत दिली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला हे काढायचं आहे की बाबा एका मिनिटात किती काढते तर 25 पानं काढते. आपल्याला दिलेत 8250 पानं. मग 8250 पानं काढण्यास म्हणजे छापण्यासाठी ते एका मिनिटात किती पानं छापते तर 25 पानं छापतंय. मग 25 एके 25, 25 त्रिक 75. आता 82 मधून 75 गेले तर 75 आणि 7 82, म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे तर पुढे 75 झाले, 25 त्रिक 75 आणि 25 शून्य शून्य, म्हणजेच या ठिकाणी काय तर 8250 पानं छापण्यासाठी त्याला 330 मिनिटं लागणार आहेत. आता या 330 मिनिटं, परंतु आपल्याला इथं काय दिले तर तासात त्याचं रूपांतर केलेलं आहे. मग उत्तर देताना आपल्याला तासामध्ये दिलेलं आहे. मग या 330 मिनिटाचं आपल्याला तासामध्ये रूपांतर करावं लागणार आहे. मग 1 तास बरोबर काय असते तर 60 मिनिटे. मग 330 मिनिटासाठी किती तास होतात तर ते काढण्यासाठी आपण काय करूया भागूया त्याला. 330 भागिले किती तर 60. बघा 330 भागिले किती तर 60, शून्याला शून्य गेला, 6 एके 6, 6 पंचे 30, उरले 3, दशांश चिन्ह दिला, 6 पंचे 30, म्हणजे 5.5 म्हणजेच 5 तास आणि त्यानंतर 0.5 म्हणजे अर्धा तास, म्हणजे 5 तास 30 मिनिटं, त्यालाच आपण काय म्हणतो तर 5.5 तास. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. बघा पुढचा प्रश्न. कोण एओसी बरोबर किती. बघा आता या ठिकाणी कोण एओसी कुठं आहे बघा. आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये एओसी चं माप दिलेलं आहे. आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर 2 पद्धतीनं काढता येईल. इथून इकडं जर बघितला तर हा काय झाला एओबी आणि एओसी हे 2 कोण काय झाले तर रेषीय जोडीतील कोण झाले. रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते, त्यानुसार पण काढता येईल आपल्याला. किंवा या एओबी चा विरुद्ध कोण आहे सीओडी. मग विरुद्ध कोण काय असतात तर समान मापाचे असतात. मग हा 50 आहे तर हा पण काय येईल 50 येईल. आणि मग सीओडी आणि एओसी हे 2 काय झाले तर रेषीय जोडीतील कोण झाले. दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीनं काढा. बघा मग आपण या पद्धतीनं काढूया दिलेल्याच पद्धतीनं. तर कोण एओबी अधिक कोण एओसी माप कोण एओबी अधिक माप कोण एओसी बरोबर काय तर 180 अंश. कारण काय येईल त्याचं तर पुढं रेषीय जोडीतील कोण काय येईल त्याचं कारण रेषीय जोडीतील कोण.
मग आता कोण AOB आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी, तो किती आहे तर 50 अंश आहे, अधिक माप कोण AOC आपल्याला माहित नाही, बरोबर 180 अंश. आता हे 50 अंश बरोबर चिन्हाच्या डावीकडे अधिक आहे, तिकडे गेल्यावर काय होतील वजा होतील, मग माप कोण AOC बरोबर 180 अंश वजा 50 अंश. मग 180 तून 50 गेले 130 अंश काय येईल तर माप कोण AOC. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न, रुपये 5000 प्रति महिन्याप्रमाणे 3.5 वर्ष रक्कम जमा केल्यानंतर होणारी एकूण रक्कम आहे. आता बघा या ठिकाणी महिन्याला एका महिन्याला किती सेव्हिंग केलं जातंय तर 5000 रुपये सेव्हिंग केलं जाते किंवा 5000 रुपये काय केले तर रक्कम जमा केली जाते. आता 3.5 वर्ष म्हणजे किती तर या ठिकाणी 1 वर्ष बरोबर 12 महिने, मग 3 वर्षाचे 12 त्रिक 36 आणि त्यानंतर वरचे जे 6 महिने आहेत अर्ध्या वर्षाचे 6 महिने म्हणजे 36 आणि 6 42 महिने. मग 5000 रुपये प्रमाणे एकूण किती महिने रक्कम जमा केलेली आहे तर 42 महिने. मग B00 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 आणि B5 10 दशकाच्या घरानं गुंतोय म्हणून 01 मांडला, 400 400 400 आणि 4×5 20. बघा बेरीज केली 0 अधिक 0 0 0 0 0 1 0 1 आणि 2 2 2,10,000 रुपये काय होईल तर प्रत्येक महिन्याला जर का 5000 रुपये सेव्हिंग केलं 5000 रुपये जमा केले तर असे 3.5 वर्षांमध्ये 2,10,000 रुपये जमा होतील. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. बघा मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या यांची बेरीज किती होईल. आता मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या म्हटलं तर त्या ठिकाणी येईल 99,999 आणि मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या म्हटलं तर ती येईल 9,999 आणि यांची आपल्याला काय विचारलेली आहे तर बेरीज विचारलेली आहे. बघा 9 अधिक 9 9 9 18 हातच्याला 1 9 आणि 9 18 आणि 1 19 हातच्याला 1 9 9 18 आणि 1 19 हातच्याला 1 9 आणि 9 18 18 आणि 1 19 ला 9 हातच्याला 1 9 आणि 1 10 म्हणजेच 1,09,998 हे त्याचं उत्तर येईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 2. बघा पुढचा प्रश्न, एका माणसाने नगाला 4 या दरानं 120 आंबे खरेदी केले, 20 आंबे सडलेले होते, त्यानं बाकीचे आंबे 10 आंब्यांना रुपये 48 या दराने विकले तर त्याचा नफा वा तोटा किती. आता इथं आपल्याला अगोदर काय सांगितले की नगाला म्हणजे एका आंब्याला एक आंबा किती रुपयाला घेतला तर त्यानं 4 रुपयाला. मग असे 120 आंबे त्याने किती रुपयाला घेतले असतील तर 120 गुणिले 4 4 0 0 4 2 8 आणि 4 1 4 म्हणजे त्याची खरेदी किंमत किती झाली तर 480 रुपये खरेदी किंमत झालेली आहे. आता या 120 आंब्यापैकी 20 आंब काय झालेले आहेत तर सडलेले आहेत. मग सडले म्हणजे ते टाकून द्यावे लागलेत. मग 120 मधून 20 आंबे गेले तर राहिले 100 आंबे आणि या 100 आंब्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर 10 आंब्याला त्याने किती रुपये दिलेले आहेत तर 48 रुपये 10 आंब्यांना रुपये 48 या दराने त्याने विकले. बघा 10 आंब्याला किती रुपये घेतले विकले त्यानं 48 रुपयानं. तर मग 100 आंब्याला काय तर 100 गुणिले 48 भागिले 10 शून्याला 0 गेला म्हणजेच 48 गुणिले 10 केलं तर किती आलं 480 रुपये आलं. बघा या ठिकाणी आपली खरेदी किंमत 480 होती आणि आंबे विकून मिळणारी रक्कम काय झालेली आहे तर 480 रुपये आलेले आहे. म्हणजे इथं नफा पण झालेला नाही आणि तोटा पण झालेला नाही. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर ना नफा ना तोटा. बघा पुढचा प्रश्न 13.005 या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत किती. आता आपण जर बघितलं तर 5 हा अंक कोणत्या स्थानी आहे. आता इथं दशांश स्थळानंतर हे दशांशचं घर आहे, हे शतांश आहे आणि हे काय आहे तर सहस्त्रांश आहे. म्हणजेच या ठिकाणी 5/1000
5 सहस्त्रांश म्हणल्यानंतर काय ना तर 5/1000, 5 सहस्त्रांश म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा पुढचा प्रश्न बघा 1 पॉइंट किंवा 1.35 म्हणजे आहेत. आता या ठिकाणी कोणत्याही संख्येच्या छेदात काय नाही म्हणजे किती असतो तर 1 असतो. मग या ठिकाणी 1.35 छेदात काय नाही म्हणजे 1 आहे आणि आपल्याला हे दशांश स्थळ घालवायचं आहे. म्हणजेच काय झालं तर दशांश स्थळानंतर 2 घरं आहेत, मग तेवढे शून्य आपल्याला काय येतील तर खाली येतील. मग 135/100 हे उत्तर येईल. पर्यायामध्ये आपल्याला पुढे दिसतंय का 135/100 तर 35/100 आहे, 27/20 आहे, 13.5 भागिले 1,000 येते आणि 135 दिलेला आहे. मग याला आपण भाग घालून बघूया. तर बघा एकक स्थानी 0 आहे, एकक स्थानी 5 आहे, 5 न भाग जाईल. 5 दुनी 10 उरले 3, 5 7 35, 5 दुनी 10, 5 0 0 म्हणजेच काय आलं तर 27/20. बघा 27 कुठं आहे तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2016 साली झालेल्या नवोदयच्या परीक्षेतील 20 प्रश्न पाहिलेले आहेत. याच पद्धतीनं आपण उद्या देखील 2017 साली होणारी झालेली जी काही प्रश्नपत्रिका होती त्यातील 20 प्रश्न पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.